नमस्कार, भीमाशंकर टाइम्समध्ये आपलं सहर्ष स्वागत। शासनाने या ठिकाणी भीमाशंकरला जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग सुरू करण्याचं काम चालू करण्याचं या ठिकाणी नियोजन आहे। आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या रस्त्यामध्ये जातात ते शेतकरी आपल्यासोबत आज या गोनवडी गावामध्ये आहेत। आपण गोनवडी गावामध्ये या ठिकाणी आहोत। तर आपल्यासोबत गोनवडी गावचे शेतकरी आहेत, काही भानुदास दौंड आहेत तर काय सांगाल, तुमच्या जमिनी जात आहेत, शासन बरोबर तुम्हाला किंमत देत आहे का त्या जमिनीची, ज्या जमिनी जाणार आहेत त्याच्या किमतीपेक्षा साहेब आम्हाला जमीन फार महत्त्वाची आहे। आम्हाला जमिनी उदरनिर्वाहासाठी फार तर 20-20 गुंठ आहे। त्यामध्ये आमची 10-10 गुंठ जमीन जर त्या शासनाच्या रोडमध्ये प्रत्येक गावाची जात असेल तर आमची पोटजीविका चालवायची कशी? आमचा पोटनिर्वाह त्या 20 गुंठ्यावरती आमचा चालत होता, आजपर्यंत चालत आलाय। आणि आम्ही त्याच्यात खाते फोड नसून ते आम्ही भूमिहीन होण्याच्या याच्यामध्ये पहिला जुना रोड गेला त्यावेळेस त्यावेळेस काही सांगितलं नाही। 72च्या दुष्काळामध्ये अशाच जमिनी त्या गेलेल्या आहेत। आमुंडी रोडला ITचं झालं त्यावेळेस बक्षीसपत्र होऊन ते पण ITने हे करून घेतले शाळेकडून, जनता विद्या मंदिरकडून त्यांनी खरेदी घेतलं। पण घोडेगाव जनता विद्याने आमचं बक्षीसपत्र आमच्या वडिलोपार्जित त्यांना काही कळत नसताना ते त्यांनी विनामूल्य घेतलेलं आहे। आणि ते क्षेत्र ताब्यात घेऊन वरतून कॅनल गेलेलं आहे। आता तुम्हाला हे जाणार आहे रस्ता, त्याच्यावर तुम्हाला पैसे मिळणार आहेत ना? काय पैशाचा मोबदला नाहीच साहेब, आम्हाला पैसे हा काहीच नाही। पैसे आमची जमीन अशी आहे का 2 लाखाचा कचऱ्याच्या भावात आम्हाला त्यांनी 1.5-2 लाखांनी गुंठेवारी काढली तर काढली। आम्ही त्याच्यातून भूमिहीन होणार आहे, म्हणजे आम्हाला कुठंच इथं उभं राहायला जागा नाही, अशी परिस्थिती आमची निर्माण झाली। गावठाणी एरियात 5 लाख रुपये गुंठा म्हणलं ना तरी जमीन भेटणार नाही। आम्हाला जमिनीचं महत्व, आम्ही त्याच्यावर पोटजीविका करतोय आमची। आणि आम्हाला आता भूमी होऊन गाव सोडून जाण्याची पाळी येऊ शकते, कारण इथं गेलेलं आहे नदीतून पडतंय। आमची हा 147चा 1, 2, 3, 4 येई किती गुंठे आता इथून आमच्या 38 गुंठ आमच्या एकत्र कुटुंबातली जमीन जाती। आणि ह्या गटामध्ये जवळजवळ आमच्या काहीतरी 84 नाव आहेत। आणि तो बाकीची 84 नाव बाजूला असून ते सर्वांमुळे ते आम्हाला नोटीस आले, ते अपघे आले, आम्हाला न काही कळवता या ठिकाणी नोटीस पाठवलेलं आहे। आणि त्यांनी मोजमाप करून गेलेले आहेत। आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांनी सर्व्हर किंवा काहीच न करता केलेलं आहे। आणि ते असून सुद्धा आम्ही ही जमीन देऊ शकत नाही, कारण आमचा पोटाचा निर्वाह याच्यावरच आहे। उद्या आमची 2 मुलं आहेत, घर बांधायला गेलं तरी 2-2 गुंठे जागा लागणार आहे, आणि आम्ही कसं काय करणार? आम्ही जमीन देऊच शकत नाही त्यांना। त्यांनी त्यांचा मार्ग जुन्या पद्धतीने काढावा, वरती न्यावा, त्या वरच्या रोडनी तिथून IT शेजारून जे आहे ते सरकारी इमारतीच्या तिथून गेला, जुना रोड आहे तसा गेला तरी चालेल। 500 फुटाच्या आत आहे ना, 500 फुटाच्या आत हवे आणि गावठाण रोड समजा आमुंडी रोड हा 500 फुटाच्या आत येतोय। आणि हे रोड कशासाठी बनवायचे? शेतकरी मारायचे आणि यांचं भलं करायचं का गव्हर्नमेंटचं? तुमचं आमच्या जीवावर चाललंय, तुम्हीच तुमचं चालवायचं ना आमचं वाटोळं करायचं। तुमची किती गुंठे जाती जमीन? आमची एकत्रातली जवळ 37 गुंठे जाती, त्या 2 गुंठे ये। परत गावठाण रोड हा आमच्या हद्दीतून आहे, म्हणजे गावठाणाला रोडला हे परवानगी द्यायची, आमच्या शेतीच्या रोडला आमुंडी रोडला गेलेलं आहे त्यावेळेस तर काहीच मिळालं नाही त्या दुष्काळामध्ये। शेवटी कॅनल आहे आणि वरतून कॅनल पण गेलेलं आहे आमच्या ITI गेले। ITI मध्ये पण आमचं क्षेत्र गेलेलं आहे। जर मोजणी आणली ना नदीच्या कडेच्या कुठल्या क्षेत्रात दिसणार, 7 बारे दिसतील। भीमाशंकर मंदिराकडे जायला रस्ता होणार आहे ना? पण होणार झाला आहे, तरी पण तो आहे आमच्या काय ना, फायद्याचा? आम्हाला जावं लागेल इथून भीमाशंकर सोडून आहे सांगण्याचा। का? ह्या आमच्या गोनवडी गावाला पाणलोट क्षेत्राचं नोटीस आहे आणि हा रोड पाणलोट क्षेत्रातूनच जातोय। आता हे चेक कोणी करायचं? आम्ही करायचं? आम्हाला नोटीस असतात, दरवेळेस पाणी वाढवलं ना आमच्या गावाला सूचना दिली जाते का बा हे पाणलोट क्षेत्र आहे, पाणी जास्त येणार आहे, असं होणार आहे, म्हणजे तरी आमच्यावरच अन्याय। पण तुम्ही रस्ता जरा चांगला झाल्यावर तुम्ही लवकर पोहोचाल ना? आम्ही रस्ता झाला ना आम्ही तवर जाणार आहे, आमचं काय राहणार आहे? गुंठ्यात आले आम्हाला गाव सोडायला, आम्हाला गाव सोडण्याशिवाय पर्याय नाही होणार। आणि नाही, आम्हाला आमचा भूमिहीन विषय होणार संपला। आम्ही साहेब। आमच्या मुलांना घर बांधायला जागा नाही राहिली। रक्कम भेटणार आहेत शासन अहो, देणार? अहो, त्या पैसे रकमाही नाही, फार पैशाचा खालच्या विषय दर्जाच्या दिलेल्या आहेत। काही आमच्या क्षेत्रात थोडस इकडे तिकडे झालेले, त्यांना 15-15 हजार काढले। रस्ता जर गेला इथून तर रस्ता गेल्यानंतर ज्या आजूबाजूच्या जमिनी आहेत त्यांचे पण भाव वाढणार काही नाही नाही?
आमच्या राहिल्याच नाही तर भाव वाढून उपयोग काय आहे? त्या भागामध्ये मी बोलतो ना आमच्या जमिनी राहिल्याच नाही तर काहीच उपयोग होणार काय? नाहीये. हा रस्ता कुठंच उतरणार नाहीये. सरळ सरळ हा आमोंडी फाट्यापासून भराव रस्ता तर सरळ शिंदेवाडीकडे निघणार आहे. त्याच्यामुळे याचा शेतकऱ्यांना किंवा गावकऱ्यांना स्थानिक लोकांना काहीच फायदा नाहीये. आणि आमची कशी फसवणूक झाली शासनाकडून प्रशासनाकडून हे तुम्हाला संतोष भास्कर या ठिकाणी सांगतील. नोटीस हे आम्ही काल आमच्या गावकऱ्यांना ग्रामस्थांना गोनवडीच्या प्रांत अधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयात घोडेगावच्या बोलवलं होतं याच्यावर चर्चा करायला. त्याच्यात आम्हाला ही प्रत दिली, ज्याच्यात अंतिम निवाडा म्हणून दिलं. आमचं कुठलंही म्हणणं ऐकलं नाही. या ठिकाणी ते लोक काय म्हणतात, आम्ही 2025 जानेवारी फेब्रुवारी त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये नोटीस काढल्या होत्या. कोणत्या वृत्तपत्रात दिल्या तर अहिल्यानगरच्या वृत्तपत्रात दिल्या आणि दाखवले का आम्हाला की स्थानिक वृत्तपत्रात दिल्या. आता ही तुम्ही नावं ऐकलीत का? रात्रंदिवस दैनिक ऐकलीत का कोणी नावं? संध्या वृत्तपत्र नाव ऐकलंय का? अशी काहीतरी छातुरमातुर नावं घेऊन या ठिकाणी नोटीस दिलेल्या दाखवण्यात आल्यात. इथं मोजणी नोटीस केलेलं पोचलं नाही का तुम्हाला? काहीच नाही, काहीच नाही. पहिली नोटीस फक्त आहे. मागच्या आठवड्यात आली की तुमचं फायनल झालेलं आहे, तुम्ही येऊन रकमेचा दावा चेक घेऊन जावा. हे फायनल आम्हाला नोटीस आल्यात मागच्या आठवड्यात. त्याच्या आधी एकही नोटीस नाही, ना ग्रामसेवकाने दिली ना तलाट्याने दिली. तुमच्याकडे एवढी यंत्रणा आहे, तलाठी आहे ग्रामसेवक आहे, इथं चिटकवली असती नोटीस गावात. वृत्तपत्रातच द्यायला पाहिजे असा नियम आहे का? आणि केलेली अंधारात ठेवून त्याच्यानंतर इथं त्यांनी सांगितलं की आम्ही जमीन मोजणीची नोटीस काढली, ती पण काढली नव्हती. आम्ही जमिनीचे मोजणी केले त्यावेळेस शेतकरी उपस्थित होते म्हणून एकही शेतकरी इथला उपस्थित नव्हता. आणि फक्त गोनवडीच नाही, आम्ही बाजूच्या गिरवली, रामवाडी, शिंदेवाडी, चिंचोलीच्या लोकांशी पण बोललो. त्याही लोकांना गावाला एकही नोटीस आलेली नाही. आणि आम्हाला काल तहसील कार्यालयात सगळी उडवडीची उत्तरं देण्यात आली. तुमचं आम्ही सगळं म्हणणं ऐकून घेतो, हे करतो. तहसीलदार म्हणे आम्ही सगळं तुमच्या हरकती घेतो. मग ह्या अंतिम निवाड्यामध्ये त्यांनी असं दिलंय की सगळ्या हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत, कोणाचं ऑब्जेक्शन नाहीये. मग आता हे काय आहे? तुम्ही हरकती नोंदवल्यात का? हरकती आम्ही दिल्या, हरकत दिली. पण आता ते उद्या जाऊन म्हटले हरकत घेण्याची तारीख संपली होती. मग आम्ही काय करायचं? आमच्या समोर एकच आहे, आता पुढे जाऊन आम्हाला मोठं आंदोलन उभं करावं लागेल. मग त्याची आम्हाला किती मोठी किंमत मोजावी लागली तरी आम्ही लोक हटणार नाहीत मागे. त्याच्यानंतर जमिनीचा रेट काय ठरवला माहिती आहे का? 15,000 रुपये गुंठानी ठरवला रेट. हा रेट कुठं आहे का आता सध्या उपलब्ध? तुम्ही मला सांगा. पण ह्या जमिनीची किंमत किती आहे? सरकारी किंमत आहे बघा, त्यांनी प्रत्येक गटाला वेगवेगळी किंमत दिली आहे. त्या बाजूच्या 145, 149, 142 गटात त्यांनी 15,000 रुपये धरली. मग त्याचे दुप्पट केले 30,000 रुपये. काही गटात त्यांनी 1 लाख पकडली, काही गटात 1.25 लाख, काहींना 80,000. म्हणजे हे काय चाललंय मला कळत नाही. नदीच्या कडेची जमीन त्यांनी जिरायती दाखवली, कोरडवाहू दाखवली, कोरडवाहू दाखवली. मी म्हणतो हे जे अधिकारी आहेत हे कोणती तरी परीक्षा देऊन उत्तीर्ण झाले असतील. त्यांना मी काल विचारलं की जिरायत जमीन तुमचा लावण्याचा निकष कोणता आहे? सांगता येत नाही. म्हणजे 7 बाऱ्यावर नोंद आहे, 7 बाऱ्यावर पिकाची नोंद आहे. पाठीमागच्या पानावर ऊस, कांदा हे जिरायत पीक आहे का? हे शासनाच्या अधिकाऱ्यांना कळत नाही. सामान्य शेतकऱ्याचं काय होणार? आम्ही एवढे प्रश्न विचारले काल. मी त्यांना म्हटलं तुमचा एखादा नॅशनल हायवेचा अधिकारी आहे का? आम्हाला हायवेचं प्रारूप दाखवू शकतो का? तुमचा सर्व्हिस रोड कुठं उतरणार आहे? तुम्ही खालून जायला जागा किंवा सबवे बनवणार आहे का? का तुम्हाला हे अपघात झाल्यावरच कळतं? अहो इथं लोकांच्या विहिरीच्या बाजूने नंबर लावलेत. आतापर्यंत ह्या 5-6 महिन्यात 7-8 मोठमोठे अपघात झाले. 15-15 लोक पिकअप जाऊन त्या विहिरीमध्ये पडली आणि यांनी विहिरीच्या बाजूने नंबर लावले. तरी पण अजून पण प्रशासन जागा कधी होणार? माणसं मेल्यावर का? यांना ही पण उत्तरं देता येत नाही. मला काय उत्तर मिळालं काल की नॅशनल हायवे ऑथॉरिटीकडं लोक कमी आहेत, अधिकारी वर्ग कमी आहे म्हणून इथं येऊ शकत नाही. हे उत्तर झालं का? मग बनवू नका. कमी अधिकारी असेल तर रोडच काढू नका ना, जे आहे ते वापरा. नाहीतरी असे आताचे झालेले रस्ते ब्रिज पडतच चाललेत. जुना गोडेगाव रोड आहे, जुना गोडेगाव रोड आहे, तो 4 पदरी करायचा. काय म्हणते मग इथून रस्ता जात नाही? आम्हाला रस्ता नकोच आहे. तुम्ही
तुम्ही एक काम करा, तालुक्याच्या ठिकाणी घोडेगाव तो 4 पदरी आहे, ऑलरेडी त्या लोकांना नोटीस आहेतच आहे, ते लोकांनी अक्वायर केलेलेच आहे 4 पदरीसाठी. तिथून काढा ना तो उलट घोडेगावला तालुक्याच्या ठिकाणी लोकांना आर्थिक फायदा पण होईल, त्यांचे ऑलरेडी सेट झालेले बिझनेस आहेत. आम्हाला इथं काही फायदाच होणार नाही, कारण रोड सगळं वरतून जाणार आहे. आता इथं भराव रोड आहे, याचा कोणाला फायदा होणार नाहीये. नाहीतर नदीतून त्याचा कॉरिडॉर तोटा घ्या होणार डायरेक्ट भीमाशंकरला. म्हणजे आम्ही आजपर्यंत गोनवडी ग्रामस्थांनी शासनाच्या प्रत्येक प्रोजेक्टला एवढं सहकार्य केले. कॅनॉलला आम्ही जमिनी दिल्या, कवडी मोल भावात फुकटच दिल्या. फुकटच. 72 साली दुष्काळात रोड झाला, आमुंडी रस्ता, त्याला फुकट जमीन, ITI फुकट जमिनी. रोड सुद्धा आजपर्यंत आपल्या सातबाऱ्याला सातबाऱ्याला ना कॅनॉलची नोंद आहे, कोणत्याच सातबाऱ्यात कॅनॉलची नोंद नाहीये, कोणत्याच आमुंडी रोडची सुद्धा नाही. नोंद नाहीये. आणि त्याच्यानंतर इथं काय झालंय, आता हा आमचं नदीचं क्षेत्र आहे, हे सगळे गट लागून नदीला आहेत, तर तिथं पुरामुळं प्रत्येकाची 2-2, 3-3, 4-4 गुंठे पुराच्या पाण्यात वाहून गेलेली जमीन आहे. त्याची पण नुकसान भरपाई अजून मिळालेली नाही. रस्ता गेला तर रस्ता गेल्यानंतर ते बाजूचं क्षेत्र आहे त्यांच्या किमती वाढतील किंवा मी समृद्धी महामार्गाने 5-6 वेळा गेलो. तुम्ही गेले असाल तर समृद्धी महामार्गाची अवस्था बघा. इथं 400 किलोमीटरला एकही फूड प्लाझा नाहीये, एकच फूड प्लाझा आहे आणि 2 पेट्रोल पंप आहेत. अजूनही त्यांना टेंडर काढलेलं नाही, तो पूर्ण भराव टाकून नेलेला रस्ता आहे. मी काल अधिकाऱ्यांशी बोललो, पाणी काढून द्यायची काय योजना करणार आहे. आज समृद्धी महामार्गाचे तुम्ही व्हिडिओ पाहिले तर दोन्ही बाजूला पाणी साठतंय पावसाच्या ह्याच्यात, त्यांच्या जमिनी पूर्ण पाण्यात गेल्यात. 10 फूट सोडलं का दुसरं कोणतंच शेतकरी, नियोजन नाही. दुसरं मी त्यांना गट विचारलं, पाणी काढून द्यायची गरज योजना नाही आहे सरकारला. सरकारला. पाणी कसं काढून देणार कुठल्या तुम्ही? बेसवरती काढलंय? तुम्ही पाईपलाईनचं कसं आम्हाला नियोजन करून देणार? बरं, आता हा असा रस्ता झाला तर त्या बाजूच्या जमिनीला जायला रस्ता कुठून आहे? म्हणजे परत जमिनी घ्यायच्या आणि तिथून वहिवाट काढायची, म्हणजे परत जमिनी गेल्या आमच्या. सरकारकडे याचा नकाशा सुद्धा नाही रस्त्याचा आता. बरं, जमिनी अशा- नकाशा दिलेला नाही. तुम्ही आता इथं मागितला होता, अजून उपलब्ध नाही त्यांच्या तुम्ही आता नकाशा. इथं बघा क्षेत्र, मी तुम्हाला दाखवतो. आता इथून रस्ता गेला तुम्ही म्हणताय ना, आता त्याची जमीन किती राहते? 20 फूट. आता ह्या नोटिसीमध्ये स्पष्ट लिहिलंय तुम्ही रस्त्याच्या 30 मीटर पर्यंत बांधकाम करू शकत नाही. मग ह्या माणसाला काय फायदा होणार आहे? तो काय टाकू शकतो इथं? बांधकाम करू शकतो? समजा तिकडच्या वरच्याची जाते शेती, तिथं तो बांधकाम करू शकतो का? 30 मीटर पर्यंत संपला त्याचा तिथं रस्ता. मग काय फायदा आहे आर्थिक गावाला? समजा भीमाशंकर या मंदिरासाठी गेला तर काय काही लोकांच्या विहिरी जात आहेत. साहेब आम्ही भूमिहीन होणार आहे, त्याच्यामुळे आम्हाला तो रस्ता नको आहे. आला तर जुना अवपे चाललेला जुन्या आमुंडी रोडनी त्यांनी अवश्य रोड न्यावा त्या ITIच्या तिथून. आणि तो रोड हायवेच्या त्याच्यात 5-5 फूट गेलं सर्वांचं तरी चालन, तिथून न्यावा त्यांनी. पण या रोडनी नाही. डिंब्याकडे रस्ता काढावा. आमुंडीवरून डायरेक्ट शिंदवाडीला पण जाऊ शकतो तसा, तिकडं ब्रिज आहे ऑलरेडी, त्यांनी तिकडनं रस्ता न्यावा. आमच्या या क्षेत्रामध्ये त्यांनी अजिबात हस्तक्षेप करू नये आणि गरीब शेतकऱ्यांना अडचण करू नये, नाही तर त्यांना ज्या खाण्याचा मोका होती एवढी परिस्थिती हालाकीची. पाण्यात बोलून गेले. तो ITI साठी जर रोड खालून येत असेल तर काही उपयोग नाही. त्या रोडने रोड सरळ जातोय, ITI कडचा रोड सरळ. एक मिनिट चिंचोली गावामध्ये आहे ना, चिंचोली गाव नदीच्या कड्याला बसलं होतं आणि डोंगराच्या कड्याला सुद्धा रेट आहे ना त्यांचा आहे ना, ते 2,20,000 नदीच्या कड्या त्यांना गावठाणी सगळं. चिंचोली अख्ख्या गावामध्ये आहे ना 2,20,000 आणि 30,000 रेट काढलाय, अख्ख्या गावात काढलाय. आता गाव नदीच्या कड्याला बसलं होतं पूर्वी, आता डोंगराच्या कड्याला सुद्धा ते रेट काढला ना. आणि आम्हाला काल सांगितलं तहसीलदार साहेबांनी का तुमचं गावठाणामध्ये क्षेत्र नाही त्याच्यामुळे तुम्हाला रेट कमी निघाला. आता कसं काय बोलायचं? आम्ही चिंचोली अख्ख्या गावात 1 रेट काढलाय, आमच्या गावात 3 रेट काढले. हा काय 3 एकच काय बोलायचं? तुमचं काय म्हणणं आहे? तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं ना आम्हाला रेट पाहिजे नाही तर रस्ता बंद करा. आता आमच्या इथं गावात आहे ना अल्पभूधारक शेतकरी सगळे. आता हे म्हणतात रस्ताच नाही झाला नाही पाहिजे. होतं ना. रोडनी जाऊ द्या. नाही झालं तर चालेल आम्हाला. रस्ता जाऊ द्या. वरतून रस्ता आहे, वरतून रस्ता आहे. जागा आहे तिकडून जाऊ द्या, एक मिनिट. डायरेक्ट वरतून पलीकडे रस्ता ITI शेजारी येऊन हा. ITI शेजारी दोन्ही बाजूला 50-50 फूट जागा आहे. तुम्ही रस्ता करून घ्या तिथं. फ्लायओव्हर मग टाकला तरी होईल काम. शेतकऱ्यांची आहे ना जागा कमी जाईल. किंवा आणि- आहे तो रुंदीकरण ना, तर करा, आहे तो तर नाही ना. रुंदीकरण नाही, करा. नाही, आपण आहे ना रुंदीकरण. हा? तुमचं किती माझे जवळ 35 गुंठ जाते. चिंचोली गावामध्ये जाते, कोणवडी गावात जाते.
पण परिस्थिती काय आल्या रेट त्यांनी काढत आहे ते आम्हाला काय म्हणले गावठाणामध्ये रेट जास्त आहे. आता आमचं गावठाण इथं आमचे शेतकरी पांगले आम्ही चिंचवलीत तर डोंगराच्या कड्याला गावठाण आहे का डोंगराच्या कड्याला गावठाण तिथं सुद्धा 2,30,000 रुपये रेट काढलाय. मग या आम्हाला काय फसवणूक करीत आहे. सरकारने नाही ऐकलं तर काय करणार तुम्ही? आंदोलन करू. आंदोलन करू आम्ही. आम्ही इथं आमचा जीव गेला तरी चालेल. आम्ही इथं रस्त्यावर आलो ना, गाड्या त्यांचं काही जीवन देणार नाही इथं. आमचा जीव त्यांचं इथं वाहतुकीसाठी JCP वगैरे आलं तर आम्ही काही येऊन देणार नाही. सर्व शेतकरी आडवे पडतो, तो रस्ता होऊनच देणार नाही. हा शेतकरी 20 गुंठ्यावर 10 गुंठे गेले, 10 गुंठ्यात काय करणार हा शेतकरी? तिथे त्याला म्हणलं काय बांधकाम करायचं नाही, घर बांधायचं नाही. 10-20 गुंठ्यावर एक ते त्यांच्याकडे लावा. 20 गुंठे. त्यांना मान्य वाटतं, बोलत नाही काही. नाही नाही हरकत नोंदवली. अहो आम्ही सुद्धा आहे ना आमचा हरकतीचा सार्वजनिक एक अर्ज गावा मिळून गेलेला आहे आणि त्यांनी त्याची जाणीवपूर्वक तपासणी करावी त्या अर्जाची. आणि तो रस्ता जुन्या आहे त्या रोडनी किंवा नाही नाही, तो गोडेगावातून गेला तरी चालेल. गोडेगावच्या तहसील का गेलेला गोडेगावातून रोड जाऊ दे ना, या रस्त्याने पुढे जाऊ दे फक्त. गोडेगावच्या रोडला तसं पण नोटीस आहे नोटीस आहे, वाढलेली आहेच ना गोड्यावर. तसं पण त्यांनी ना गोडेगावच्या बाजून रोड न्यावा किंवा आमचा आमुंडी गोडेगाव रोड आहे तो मोठा करा, तो मोठा करा. आमचं म्हणणं तसंच आहे. नाही ते ना हा मोठी गोडेगाव रोड आहे ना, तो आमचा जुन्नर पासून तो मोठा करावा. हा का तर शेतकऱ्याला समजा 10 फूट 20 फूट जागा राहणार, तुम्ही म्हणा 30 मीटर बांधायचं ना घर, यांनी कुठं जायचं मग? नाही शासनाची मनमानीची ना, डायरेक्ट काय नोटीस द्यायला मनमानीच केली नाही शासनाने. हा? अंतिम नोटीस तुम्ही पैसे नाही आले म्हणले. बरं आम्हाला काही सांगितलं नाही तुमचं. बरं आता एक मिनिट, एका गटात आहे ना एखाद्याचं 15 गुंठ जाते फक्त, ते 3 शेतकरी आहेत. ज्याचं जात नाही त्याला नोटीस आणि याला नोटीस आणि सगळ्याला नोटीस. मग आता काय समजा भाऊ किंवा चुलत भाऊ किंवा भाऊ मध्ये ते सगळं म्हणणार का माहिती का आम्हाला नाही सही द्यायची, सगळ्यांची सही असेल तर पैसे भेटणार. आता ज्याची मारुती मंदिरापर्यंत पाणी येते म्हणजे इथं पाणी येणार नाही. घराघरनं वाड्यात भांडणं चालू झाले. लागणार. नाही नाही, इथून पुढे तेच होणार आहे. घराघरात भांडण होणार आहे. एक गट आहे ना, एक गट 4 एकर वाघमारे अहो, साहेब. गटात नाव आली तो आता फिरायला लागलाय सगळी हे करायला लागली ना हो, अशी. एका गटात गेले 4 गुंठ, तो आहे 4 एकरचा, तिथे 40 नाव. आता 40 नावाचं संमतीपत्र घ्यायचं आणि मग पैसे भेटणार. आता हे कसं काय करायचं? मग ते कमीत कमी त्यांना जे घ्यायचं त्यांनी मोजणी तर करायची ना. तुम्ही आमच्या गावचा निर्णय जमीन आम्हाला द्यायची नाही, गावचा निर्णय हा. हा आमच्या गावचा सर्व ग्रामस्थांचा निर्णय झालेला आहे. तो रस्ता पूर्वरत ITच्या त्या रोड पासून आमुंडी रोडनी जाऊन द्यावा. शासनाने फसवणूक केली असं मध्ये. हो कुठलाच नोटीस नाही आम्हाला, कुठलाच नोटीस नोटीस नाही नाही. किंवा कोणालाही गावाला सांगितलं घेतलं नाही किंवा काय त्यांचे सरकारी कार्यकारी अभियंता कोणी आलेलं नाही एक मिनिट आजपर्यंत आमच्यापर्यंत. आमचा फाळणी 12 झाला काहींचा, आमचा फाळणी 12 झाला, याची गेली किंवा माई गेली, आमची गेली तर आम्हाला मग समजा पैसे भेटत. पण त्यांना 40 जणांचं आम्हाला सह्या आणायला लागेल तेव्हा आम्हाला पैसे भेटत. नाही नाही, यांनी मोजणीच्या वेळेस आहे ना उपगट किंवा खातेफोड प्रमाणे त्यांनी जमीन मोजली असती. त्यांच्याकडे होतं ना सगळी यंत्रणा, मग त्यांनी असं काय केलं? अहो, त्यांचं काम एक मिनिट. वाचवायला त्यांनी असं केले. एक मिनिट, ज्याच्या नावाने जमीन जाते त्याचे वय वाटे त्याला पैसे भेटतात. तुम्हाला लाडक्या बहिणीला पैसे द्यायला बरोबर खात्यावर टाकता येतात, श्रावण बाळाला बरोबर टाकता येतात. आणि ज्याची जमीन त्याच्या खात्यावर तुम्हाला टाकता येत नाही का पैसे शासनाला? शेतकऱ्यांना काय अडवणूक करता जेणेकरून शासनाला पैसे नाही भेटावं, हे तुमचा उद्देश आहे. शेतकऱ्याला एक मिनिट, जेणेकरून शासनाला शेतकऱ्याला पैसे नाही भेटावं, तुम्हाला लाडक्या बहिणीला गपची पैसे टाकता येतात, वगैरे टाकता काय येतात. होणार, याच्यामुळे कोर्ट केस लागणार, तो चेक कोर्टात पडून राहणार, ते वर्षानुवर्ष केस चालणार, म्हणजे शासनाला तो पैसा वापरायला भेटणार. पैसा नकोच आम्हाला, आम्हाला आमची जमीन पाहिजे. जुन्या रोडनी त्यांनी सरळ घेऊन जावा रोड. त्याचं दाखवायला पाहिजे का नको ते नाही. बलतेचे बल त्यांनी दुसऱ्यांचं जास्त दाखवलंय आणि ज्याचं गेलंय ना त्याचं कमी दाखवलं. कोणच नव्हतं उपस्थित, कोणच नव्हतं उपस्थित. मुळात यांनी सर्वे काहीच केलेलं नाही. त्यांनी फक्त गाठावाल्याला नोटीस दिली आणि त्यांनी आता याच्या त्यांचं सेफ करून वावरात गेले. नंबर आहे पण याला नोटीसच नाही, याला पण नोटीस नाही आणि त्याच्या वावरातून गेलाय. प्रांत नंबर लावलाय. माझं गेलेलं आहे, रेकॉर्डिंग आहे सगळं त्यांच्या काही. नंबर लावले. दोन वेळा त्यांना अर्ज दिलेत मी बी ते पर्यंत ऑफिसला. मग असा मनमानी कारभार चालू आहे हे त्यांचा. बघा, चिंचोली काही गावात शेतकऱ्याला सर विचारत सांगता घेत रेट नाही, काढला, काय. गावठाण बिवठाण काय बघितलं नाही. आमच्या कायला गावठाण बिवठाण बोलायचं. आता आम्ही काय करणार आहे, आमदारांना, खासदारांना, तहसीलदारांना, लोकप्रतिनिधींना सगळ्या निवेदन देणार आहे. पुढचं 15 दिवस ते 1 महिना वाट बघू. प्रशासनाकडून, शासनाकडून आम्हाला काही लिखित स्वरूपात आलं
तरच आम्ही त्याच्यावर विचार करू, अन्यथा आम्ही सगळी गावं मिळून ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहोत. जुन्या रोडने गेला ITI गोनवडी गावचे सर्व जे शेतकरी आहेत त्यांच्या जमिनी जातात, ते सर्व सरकार विरोधात आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहेत. त्यांची सरकारने फसवणूक केली आहे असं त्यांचं मत आहे आणि फसवणूक केली आहे, परंतु त्याच्यामधून पण त्यांना जो रेट काढला आहे तो एकदम तुटपुंजा रकमेचा काढलेला आहे असं या शेतकऱ्यांचं असं मत आहे. तर लवकरच त्यांचं आंदोलन उभं राहणार असं त्यांच्या साहेब आहे ना, मी 1,20,000 गुंठ्यानी जमीन घेतलेली करून 1,20,000 गुंठ्यानी जमीन घेतलेली, 1 लाखाने घेतलेली 4 वर्ष झाली आणि तुम्ही आता आम्हाला 80,000 जमीन देता. भीमाशंकर टाईम्ससाठी किशोर वाघमारे, गोनवडी.